नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दापुरे गावात प्रशासनाने वेळीच कारवाई करत एक बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे। या घटनेमुळे छुप्या पद्धतीने होणाऱ्या बालविवाहांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे। अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळताच जिल्हा महिला व बालविकास विभाग, घोटी पोलीस, ग्राम बाल संरक्षण समिती आणि स्थानिक यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली। संयुक्त पथकाने विवाहस्थळी धाव घेत मुलीचे पालक आणि होणाऱ्या वराला बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देत समुपदेशन केले। प्रशासनाच्या संयमी आणि प्रभावी समुपदेशनामुळे कुटुंबियांनी परिस्थितीची गंभीरता ओळखत विवाह सोहळा रद्द करण्यास सहमती दर्शवली। त्यानंतर उभारलेला मंडप, वाद्य सामग्री आणि इतर तयारी तात्काळ हटवण्यात आली, तसेच वराडी मंडळींनाही परत पाठवण्यात आले। या कारवाईत स्थानिक अधिकारी, पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। ही मोहीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। दरम्यान नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 25हून अधिक बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलंय। आगामी अक्षय तृतीया पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन अधिक सतर्क झाले असून स्थानिक पातळीवर आशा, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत सदस्यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, त्र्यंबकेश्वर।